सोयाबीनला ज्या शेंगा आहे हे हिरवा आहे, पाहायला सुंदर दिसते, असं वाटतं का खूप चांगलं आहे पावडर गिवडर लावल्यासारखं, पण या शेंगईत दाणे नाही आहे. म्हणजे सांगा, दानाच नाही भरला. झाड हिरवा आहे, झाड उभा आहे, पण त्याच्यात दाणे नाही. दाण्याच्या भरोश्यावर शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. मग हे सगळं नुकसान दिसून राहिलं, हे सगळं नुकसान होऊन राहिलं. ह्याच मतदारसंघात, ह्या तालुक्यात जे आता मागे जे पैसे भरले, म्हणजे हे 25 वर्षात अशा प्रकारची थट्टा झाली नाही आहे. या वर्षी जी थट्टा झाली, याला थट्टा म्हणाव का शेतकऱ्याच्या तोंडाला काळं पुसलं म्हणाव, हे समजून नाही राहिलं आतापर्यंत. आता ह्या सोयाबीनचे आम्ही नुकसान भरपाई जे झालेली आहे 8,500 रुपयानं देतो म्हणते, आणि त्याच्यातला गुंठ्याचा हिशोब केला यांनी. आम्ही या मागणीला मंजूर नाही आहे. आमचा जो लढा आहे, माननीय बच्चूभाऊ लढून राहिले, पुऱ्या महाराष्ट्रात लढून राहिले. त्यांचा जो लढा आहे, आणि पंजाब प्रमाणे हेक्टरी 50,000 रुपयाची शेतकऱ्याला मदत व्हायला पाहिजे. कारण का नुकसान जे झालेलं आहे, संत्र्याचं नुकसान झालं, केळीचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, कपाशीचं नुकसान झालं. असं शेतकऱ्याचं एखादं पीक ह्या माननीय मुख्यमंत्री किंवा आपलीचे पालकमंत्री किंवा ह्या मतदारसंघाचे महान आमदार त्यांनी दाखवाव. तर एवढी सुद्धा फुरसत नाही द्यायला का शेतकऱ्याचं नुकसान पाहायचे.